आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंची। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा कधी भेटणार याचा मुहूर्त ठरलाय। बंधू भेटीची तारीख सुद्धा ठरली आणि ठिकाण सुद्धा ठरलंय। आता दोघांची भेट गणपतीच्या साक्षीने होणार आहे आणि त्या निमित्ताने इतिहासात आजवर कधीही घडली नव्हती अशी एक गोष्ट घडणार आहे। आपण पाहूयात। ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त ठरला। मातोश्री नव्हे, आता शिवतीर्थावर सोहळा। गणपती बाप्पा मोरया। 5 जुलैला राज उद्धव दोघे एकत्र, निमित्त मराठी। 27 जुलैला राज उद्धव एकत्र, निमित्त उद्धव ठाकरेंचा वाढदिवस। याच भेटीगाठींची पुढची तारीख असेल 27 ऑगस्ट आणि निमित्त गणपती। उद्धव ठाकरे यंदा राज ठाकरेंकडच्या गणपती दर्शनाला जाणार आहेत। राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर 1.5 दिवसांचा गणपती असतो। राज ठाकरेंच्या गणपतीच्या दर्शनाला मोठमोठे राजकीय नेते येतात। यंदा मात्र राज ठाकरेंकडे त्यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच त्यांचा भाऊ येणार आहे। गेल्या काही दिवसांत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। नुसत्या भेटीगाठी नव्हेत तर दोघांच्या युतीबद्दलही चर्चा आहे। याच चर्चेच्या दृष्टीनं राज ठाकरेंनी 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी मातोश्रीवर जात एक पाऊल पुढे टाकलं होतं। आता हीच बंधू भेट आणखी मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंची पावलं राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पडणार आहेत। 27 जुलैला दोघांची भेट झाल्यानंतर बरोबर 1 महिन्यानं पुन्हा राज उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे। 27 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे। राज ठाकरेंकडे 1.5 दिवसांचा गणपती असतो। 27 ऑगस्टला म्हणजे गणपतीच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्याकडच्या गणपती बाप्पाचं हे 3रं वर्ष आहे। राजकीय नेते मंडळी शिवतीर्थवर बाप्पाच्या दर्शनासाठी येतात। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे येण्याची ही पहिलीच वेळ असेल। राज आणि उद्धव यांच्या युतीच्या चर्चांआधी शिंदे गटाच्या नेत्यांच्या, विशेषतः उदय सामंतांच्या शिवतीर्थावरच्या फेऱ्या वाढल्या होत्या। आता उद्धव ठाकरेंच्या या संभाव्य शिवतीर्थ भेटीबद्दल शिंदे गटाचे नेते म्हणतायत, आम्हाला काही अडचण नाही। त्यांनी गणेशोत्सवाला जाणं, यांनी शुभेच्छा देणं, याच्यामध्ये आम्हाला काय अडचण आहे? आमच्या तिन्ही नेत्यांचं बॉन्डिंग काय आहे विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे। महायुतीची सत्ता विधानसभेवर आलेली आहे आणि मी दिल्लीमध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगतो की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचेच पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक आणि मुंबईचा महापौर देखील महायुतीचा असेल। आतापर्यंत ठाकरेंसंदर्भातल्या सगळ्या घडामोडींचं केंद्र मातोश्रीच होतं। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आणि मनसेची वेगळी चूल मांडल्यानंतरही राज ठाकरे 3 वेळा मातोश्रीवर गेले होते। 2012 मध्ये उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर घेऊन गेले होते। 2012 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरही राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते। 2019 मध्ये राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर गेले। यावेळी निमित्त होतं मुलगा अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका देण्याचं। तर 27 जुलै 2025 ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले। राज ठाकरे यांनी स्वेच्छेने घेतलेल्या या मातोश्रीवरच्या भेटीगाठी होत्या। तर राज ठाकरे यांची मुलगी उर्वशीचा अपघात, अमित ठाकरे यांच्या आजारपणावेळी उद्धव ठाकरेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली होती। तसंच अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब उपस्थितीही लावली होती। मात्र उद्धव ठाकरे आपणहून राज ठाकरे यांचं आधीचं निवासस्थान कृष्णकुंज किंवा आत्ताचं निवासस्थान शिवतीर्थावर गेलेले नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे यंदा गणपतीच्या दर्शनाला शिवतीर्थावर गेलेच तर राज यांच्या घरी उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच पाऊल पडणार आहे। राज आणि उद्धव यांच्या राजकीय युतीची चर्चा सुरू झाल्यापासून कौटुंबिक भेटीगाठीही वाढल्या आहेत। फक्त मराठीच्या मुद्द्यावरच एकत्र आलो होतो असं निक्षून सांगणाऱ्या राज ठाकरेंनी
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला आपणहून मातोश्री गाठून आम्ही अजूनही एकत्रच आहोत असा संदेश दिला होता। आता खरोखरच दोन्ही भाऊ एकत्र येऊन राज्यातल्या राजकारणात नवा श्रीगणेशा होणार का, हे शिवतीर्थावरच्या गणपतीच्या साक्षीनंच ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।